2-3 भूकंप आम्ही घडवणार काही दिवसात, एवढं तुम्हाला सांगतो. 2-3 मतदारसंघामध्ये भूकंप झालेले आपल्याला दिसते. 2 फायनल झाले, तिसऱ्याची चर्चा चालू आहे. विधानसभेमध्ये निश्चितपणे 6 सीट आम्ही परत निवडून आणणार. शिक्षण आपण केलेलं आहे. ज्येष्ठांसाठी एसटी मोफत केलेलं आहे. स्त्रियांसाठी एसटी मध्ये अर्ध तिकीट आपण केलेलं आहे. आशा वर्कर्स असतील, तुम्हाला सांगतो अंगणवाडी सेवक असतील, यांचे पगार मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी दिलेली आहे. कृषी पंपाचं बिल संपूर्ण माफ केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांसाठी काही ना काही करण्याचं काम आपण या सरकारनं केलेलं आहे. आणि म्हणून हे सरकार निश्चितपणे जनहिताचं सरकार आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि अशा पद्धतीची भाषा, कुठली भाषा यांची, कुठली संस्कृती यांची? ही संस्कृती आता स्वतःला सुसंस्कृत म्हणणाऱ्यांना स्वतःची संस्कृती तपासण्याची वेळ आलेली आहे. अशा पद्धतीचे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जे बोलतात हे निश्चितपणे चुकीचं आहे. असं आणखी राजकीय प्रश्न आता गेल्या 8-10 दिवसातल्या सगळ्या राजकीय घडामोडी जिल्ह्यातल्या बघतो आपण. एकूणच महायुतीमध्ये शिवसेना, आपल्या शिवसेनेत काय परिस्थिती आहे? आपल्या शिवसेना सगळी एकसंघ आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. इथंच नाही तर आमचे दुसरे जिल्हा प्रमुख तिकडे राजे खान आहेत, तिकडे पलीकडे रवी माने आहेत, माजी खासदार संजय मंडिक चांगल्या पद्धतीने आमच्याबरोबर आहेत, खासदार धैर्यशील माने बरोबर आहेत, चंद्रदीप नरके आमच्या बरोबर आहेत. आणि थोड्या दिवसात एक भूकंप आम्ही घडवणार आहे. चांगलं नेतृत्व आमच्याकडे येते. पुन्हा थोड्या दिवसात आपल्याला कळून चुकेल. विधानसभेमध्ये निश्चितपणे 6 सीट आम्ही परत निवडून आणणार. 2-3 भूकंप आम्ही घडवणार काही दिवसात, एवढं तुम्हाला सांगतो. 2-3 मतदारसंघामध्ये भूकंप झालेले आपल्याला दिसतील. आता बाकी सगळं नको, भूकंप झाल्यावरच कळून दे भूकंप काय झालाय. निश्चितपणे 2-3 मतदारसंघामध्ये 2 फायनल झाले, तिसऱ्याची चर्चा चालू आहे. भूकंप घडलेले आपल्याला दिसतील. आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.